नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक संतोष बोर्डे आपलं बोर्डेज करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. मित्रांनो, तलाठी पद भरती 2023साठी गुणवत्तेनुसार तयार करण्यात आलेली जी उमेदवारांची कागदपत्राची तपासणीच्या संदर्भातला हा मित्रांनो व्हिडिओ आहे. मित्रांनो, हिंगोली आणि कोल्हापूर जिल्हा लक्षात ठेवा. हिंगोली आणि कोल्हापूर जिल्ह्याची जे वेळापत्रकाचं जे टाईम टेबल आहे ना मित्रांनो, ते डिक्लेअर झालेलं आहे. बाकीचे जे जिल्हे आहेत त्याचंही लवकरात लवकर डिक्लेअर होणार आहे. तर हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश हा आहे की या टाईम टेबल नुसार त्या जिल्ह्यातल्या कॅन्डिडेटला तिथे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जायचं आहे. याचा दुसरा अर्थ असा होतो की बाकीचे जे जिल्ह्यांसाठीचं जे टाईम टेबल जे डिक्लेअर होणार आहे त्यामध्ये सुद्धा या हिंगोली आणि कोल्हापूरच्या विद्यार्थ्यांना उमेदवारांना जे कागदपत्र सोबत घेऊन जायचे आहे, सेम तेच कागदपत्र यांना सुद्धा मित्रांनो घेऊन जायचे. थोडक्यात त्याची माहिती मी तुम्हाला देतो. आणि हिंगोली जिल्हा जो आहे त्या हिंगोली जिल्ह्याच्या विद्यार्थ्यांना मित्रांनो उमेदवारांना 30 जानेवारी आणि 31 जानेवारी असं त्यांचं या 2 तारखांना डॉक्युमेंट होणार आहे. 30 जानेवारी आणि 31 जानेवारी. त्याच्यामध्ये जे अराखीव विद्यार्थी जे आहेत आणि इतर मागासवर्गीय जे उमेदवार आहे, EWS जे उमेदवार आहे, त्यांना 30 जानेवारीला सकाळी 11 वाजता मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जायचं आहे. आणि अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती इतके हे जे उमेदवार आहेत, या उमेदवारांना मित्रांनो 31 तारखेला सकाळी 11 वाजता त्यांना सुद्धा तिथे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जायचं आहे. मुद्दा हा आहे की जाताना बऱ्याच कॅन्डिडेटचे असे फोन येत आहेत की जाताना डॉक्युमेंट्स काय काय घेऊन जायचं आहे. तर मित्रांनो एका मिनिटात मी तुम्हाला पटापट सांगून टाकतो, म्हणजे बाकीच्या जिल्ह्याच्या कॅन्डिडेटनं सुद्धा हे डॉक्युमेंट मित्रांनो रेडी ठेवायचे आहेत. तुमचे ते रेडी तर आहेतच उमेदवारांकडे सगळ्या. तर मित्रांनो, ऑनलाईन पद्धतीनं आपण जो मूळ अर्ज जो भरलेला होता त्याची प्रिंटआउट तुम्हाला घेऊन जायची आहे मित्रांनो आवेदनपत्राच्या. त्याच्यामध्ये फीस जमा केल्याचा पुरावा सुद्धा तुम्हाला लागणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे जे पाळले असलेले उमेदवार जे आहेत त्यांनी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीने ज्या कुटुंबास शेतकऱ्यांचे आत्महत्या प्रकरणी मदतीसाठी पात्र ठरवले असल्यास त्याबाबतचे कागदपत्र सोबत घेऊन जायचे आहे. ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो, ओळख पुरावा जो आहे, छायाचित्र ओळख पुरावा, त्याच्यामध्ये फोटो, आयडेंटिटी कार्ड, आधार कार्ड, वाहन म्हणजे जे ड्रायव्हिंग लायसन आहे, पॅन कार्ड आहे, किंवा राज्य निवडणूक आयोगाचे निवडणूक ओळखपत्र, राष्ट्रीयकृत बँकेचे खाते पुस्तक आणि नजीकच्या काळातील 2 पासपोर्ट साईज फोटोग्राफ सुद्धा तुम्हाला मित्रांनो घेऊन जायचे आहे. त्यानंतर मित्रांनो इथे आता ही जी यादी आहे त्या जिल्ह्यातल्या त्या वेबसाईटवर दिलेली आहे. जसं की आता हिंगोली जिल्हा आहे तर www.hingoli.gov.in यावरती यादी मित्रांनो प्रसिद्ध केलेली आहे या ऑफिशियल वेबसाईटवर. तिथं तुम्ही घेऊन ती तुम्ही अपलोड करून घ्या, डाउनलोड करून घ्या. आणि मित्रांनो तुम्हाला त्या तारखांना ज्या कॅटेगरीमध्ये तुम्ही येत आहेत तिथं सकाळी 11 वाजता पोहोचायचं आहे. ठीक आहे. आता कागदपत्र तपासणीसाठी उपस्थित न राहिल्यास उमेदवारांच्या नावाचा समावेश केला जाणार नाही, हे तुम्ही व्यवस्थित नीट समजून घ्या. त्यामुळे तुम्हाला त्या तारखेला त्या वेळेला तिथं जायचं आहे. तुम्ही जर का गेला नाही तर तुमचं तिथं जे आहे नाव समावेश केला जाणार नाही. तुमचा दावा हा फोल ठरेल हे लक्षात ठेवा. शासन सेवक नेमणूक करताना उमेदवारांनी चारित्र्य व पूर्व चारित्रिक पडताळणी करण्याबाबत सोबत विहित साक्षांकन नमुन्यात माहिती कागदपत्र तपासणीच्या वेळेस भरून सादर करावी. ठीक आहे, हे लक्षात घ्या. आता हे जे सगळं जे डॉक्युमेंट्स आहेत मित्रांनो, मी जे तुम्हाला सांगतो आहे ते सगळं डॉक्युमेंटची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. बोर्डेज करिअर अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलला पण मित्रांनो तिथे ती PDF आहे. तुम्ही ते टेलिग्राम चॅनल सबस्क्राईब करा, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि व्यवस्थित सगळी माहिती वाचा आणि मग मित्रांनो ते सगळं डॉक्युमेंट सोबत घेऊनच तुम्हाला जायचं आहे. आता
सगळा मोठा व्हिडिओ बनवता आला असता, परंतु व्हिडिओ भरपूर मोठं झाल्यानंतर मग ते पुन्हा मित्रांनो त्याला प्रॉब्लेम होतो, म्हणजे प्रॉब्लेम इन द सेन्स की ते विद्यार्थी मग शेवटपर्यंत त्याला बघत नाही. त्यामुळे एक शॉर्ट व्हिडिओ मित्रांनो तुमच्यासाठी हा बनवला आहे. थोडक्यात हा उद्देश हाच आहे हा व्हिडिओ बनवण्याचा, की हिंगोली जिल्हा असेल किंवा कोल्हापूर जिल्हा असेल, ज्यांचं वेळापत्रक हे जाहीर झालेलं आहे, बाकीच्या राहिलेल्या 23-24 जिल्ह्यांचं पण हे मित्रांनो वेळापत्रकाची तारीख ही लवकरच जाहीर होणार आहे. परंतु यांना सोबत घेऊन जाताना जे जे कागदपत्र लागणार आहेत सेम तेच कागदपत्र बाकीच्या जिल्ह्याच्या उमेदवारांना पण लागणार आहे. यासाठी हा सगळा व्हिडिओ बनवण्याचा काटाटोप आहे. बाकी तुम्हाला जर काही अडचण असेल, काही डाऊट्स असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा मित्रांनो, त्याची उत्तरं देण्याचा मी जरूर प्रयत्न आणि त्याचा व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करेन. चला इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.